नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षण क्षेत्रातल्या अभ्यासक्रमातल्या बदलांविषयी. यूजीसीने जो बदल केला आहे, BAच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास जो आहे तो आता यापुढे असणार नाही, तर त्याच्या जागी महाराणा प्रताप आणि विक्रमादित्य यांच्या इतिहासातल्या कामगिरीविषयी, त्यांच्या एकूण टप्प्यांविषयी, त्या राजकीय कारकिर्दीमधल्या, त्यांच्या राजसत्तेतल्या कारकिर्दीमधल्या याचा अंतर्भाव आता या इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. असे अनेक बदल वारंवार इतिहासाच्या अभ्यासक्रमात झालेले आपण पाहिले. त्याच्यावरनं वाद झाले, त्याच्यावरनं वेगवेगळ्या चर्चा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले, दावे हेवे दावे सगळे झाले. मग हे बदल घडवून आपण नेमकं पुढच्या पिढ्यांना इतिहासाचं अवलोकन कशा पद्धतीचं करून देणार आहोत, याबद्दल कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता ही चर्चा व्हायला हवी. दुसऱ्या बाजूला महाराणा प्रतापही भारताच्या इतिहासातले एक महत्त्वाचे राजे होते. त्यांनी केलेली कामगिरीही लोकांना कळली पाहिजे. त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी त्यावेळेला दिलेला लढा आणि संघर्ष याचीही माहिती पुढच्या पिढ्यांना आणि विद्यार्थ्यांना व्हायला हवी. याबरोबर भारतावर मुघलांनी आक्रमण केल्यानंतर भारतातल्या वेगवेगळ्या राजांनी त्यांची आक्रमणं कशी परतवून लावली आणि आपली सत्ता ही टिकवून ठेवण्याकरता यावर मुघलांचं राज्य येऊ नये म्हणून त्यांनी त्यावेळेला कसा लढा दिला आणि प्राणांची आहुती दिली, हेही समजलं पाहिजे. दोन्ही गोष्टी या संतुलित पद्धतीने इतिहासात मांडल्या गेल्या पाहिजेत. या खरं तर अपेक्षा असणं गैर नाही. या बदलानंतर काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली ती सुरुवातीला पाहूया आणि आपण चर्चेला सुरुवात करू. मुघलांच्या इतिहासाबद्दल प्रचंड मोठी ॲलर्जी भारतीय जनता पक्षाला आहे, कारण त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या राजकारणाला पुढे घेण्यासारखा केला, निश्चितपणे केला. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की 1857चा इंग्रजांविरुद्धचा राष्ट्रीय उठाव हा त्याच मुघलांमधील बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू राजे लढले आणि त्यात नानासाहेब पेशवे देखील होते. ज्या लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान भाषण करतात तो देखील मुघलांनी बांधला होता, हे विसरता कामा नये. ही प्रतिक्रिया आहे. आपल्यासोबत चर्चेसाठी आत्ता भाजपचे प्रवक्ते स्वानंद गांगल आहेत. आपल्यासोबत अभ्यासक डॉक्टर विनोद बाबर आहेत आणि आपल्यासोबत येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे. डॉक्टर बाबर, आपला आवाज म्यूट आहे, फक्त तो म्यूट बटन आपला ऑन करा, म्हणजे जेणेकरून मध्येच आपल्याकडे आल्यानंतर बोलता येईल. मला सुरुवात स्वानंद गांगल आपल्यापासून करायची आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी भाजपवरती टीका करणं स्वाभाविक आहे. त्या पद्धतीने त्यांनी आत्ता केली की भाजपला मुघलांबद्दलची ॲलर्जी आहे म्हणून हे सगळे बदल होत आहेत. मध्ये आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये ज्योतिषशास्त्र विषयाचा समावेश केला गेला, त्याच्यावरनं वेगळा वाद झाला. आता UGCनी BAच्या इतिहास अभ्यासक्रमामधनं मुघलांना वगळलं, याच्यावरून आता वेगवेगळे प्रश्न भाजपवर उपस्थित केले जात आहेत. पहिली प्रतिक्रिया. तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अभ्यासक्रमात जे बदल आहेत, म्हणजे कुठल्याही पाठ्यपुस्तकात हे थोड्याफार फरकाने कालांतराने हे होत असतात. तो अभ्यास कधीही असा कंटिन्यू राहत नाही आणि त्यासाठी तज्ञांच्या वेगवेगळ्या समित्या असतात. त्या समित्या ह्या अभ्यासक्रमातला बदल रेकमेंड करतात आणि त्यानुसार हा बदल होत असतो. दुसरी गोष्ट यात अशी आहे की मुघलांचा इतिहास पूर्णपणे गाळून टाकला वगैरे हे जे बोललं जात आहे, तर मला माझ्या जे वाचनात या पूर्ण बदलांविषयी जे आलं ते असं आहे की मुघलांचा उल्लेख जो आहे तो आक्रमक अशा पद्धतीचा त्याच्यात केला गेलाय, ज्यात काहीही चुकीचं नाहीये, गैर नाहीये. मुघल आक्रमक होते तर ते होते, त्यामुळे मुघलांचा हा उल्लेख आक्रमक असा केला गेलाय. त्यात मग अजून काय केलं गेलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याचा आपल्या सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या लोकांना आणि देशभरातल्या लोकांनाही प्रचंड अभिमान आहे, असा आपला जो इतिहास आहे त्याला जास्त महत्व दिलं गेलंय. किंवा इतर असे काही गोष्टी असतील, मग आपल्या पुराणांमधले, वेदांमधले काही महत्वाचे संदर्भ असतील, त्याला महत्व दिलं गेलंय आणि अशा प्रकारे तो एक नवा अभ्यासक्रम हा डिझाईन केला गेलाय. बरं, आपण जर असं म्हणत असू तर मुघलांचा इतिहास गाळून टाकला, मुघलांना स्थान दिलं नाही, असं होत नसतं. कारण की कसं आहे की आपण जर का शालेय अभ्यासक्रमापासून जर आतापर्यंत हा आपण विषय BAच्या अभ्यासक्रमाचा बघतोय, तर शालेय अभ्यासक्रमापासून आजपर्यंत कुठे शिकलोच नाही होत. शिकलोय ना आपण, फ्रेंच राज्यक्रांती शिकलोय, अमेरिकन राज्यक्रांती शिकलोय, या सगळ्या क्रांत्या शिकलेलो आहोत. त्यात मुघल जे भारतात घडलेली घटना, मुघलांचा इतिहास आहे तो शिकलो नाही असं कसं होऊ शकतं.
तो शिकलोय ना. पण आता असं वाटलं की बीएच्या अभ्यासक्रमात काही बदल करावेत, त्यानुसार ते बदल केले, ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने केले. हा आपण विषय लक्षात घेतला पाहिजे. त्या बदल रेकमेंड करणारी जी लोक असतात हे कुठेही राजकारणातली लोक नसतात. ती पण जे आरोप होतात स्वानंद शिक्षण गंगल की क्षेत्रातली बदलांमध्ये तज्ञांची, बदलांमध्ये हे असतात. जाणीवपूर्वक काही तोडमोड करून अभ्यासक्रम बदलले जातात आणि इतिहासाची मांडणी जशी अपेक्षित आहे तशी न होता ती वेगळ्या पद्धतीने समोर जाते आणि मग येणाऱ्या पिढीला आपला इतिहास नेमका कोणता हे समजण्यात अडचण येते, असाही आरोप होतो. काय आहे ना की आपण जे म्हणतो ना की इतिहासाची मांडणी चुकीच्या प्रकारे होते, त्याचं एक ना मी तुम्हाला उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की रोहित वेमुलाचं ज्या वेळेला प्रकरण झालं त्यावेळेला स्मृती इराणी ज्या त्यावेळेच्या HRD मिनिस्टर होत्या, त्या संसदेत भाषण करत होत्या आणि त्यांनी हे त्यावेळेला भाषणात आपले उदाहरण दिलं. त्यांना इतिहासाच्या एका शिक्षिकेने असं एक पत्र लिहिलं होतं किंवा अशी मागणी केली होती, अशी विचारणा केली होती की बाबा रे, या अफजल खान वधाच्या धड्याचं करायचं काय. मी हे उदाहरण इथं मुद्दाम देतो कारण की आपल्याला महाराष्ट्राचे जे आपले प्रेक्षक आहेत आणि आपल्याला त्याच्याशी लवकर कनेक्ट होत त्यांचं त्या शिक्षिकेचं म्हणणं असं होतं की अफजल खान वध हा धडा शिकवत असताना मला माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची माफी मागून या धड्याला सुरुवात करावी लागते का, तर त्यात अनेक असे माझे विद्यार्थी आहेत ज्यांचं नाव अफजल असतं. हे जे उदाहरण आहे ना, हे मला वाटतं की याचा आपण विचार केला पाहिजे की अफजल खान याला आपण मुसलमान म्हणून बघणार आहोत की आपल्या स्वराज्यावर चालून आलेला एक आक्रमक म्हणून बघणार आहोत. आणि मग त्या आक्रमकाचा जर आपले छत्रपती शिवाजी महाराज जो आपल्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे ते वध करत असतील आणि ते जर का शिकवायला एखाद्या शिक्षकाला माफी मागून सुरुवात करावी लागत असेल, तर आम्ही आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचं गेल्या एवढे वर्षांमध्ये काय करून ठेवलेलं आहे. मला डॉक्टर बाबर हा मुद्दा इथे जरूर विचारायचा आपल्याला एक अभ्यासक म्हणून की जेव्हा आपण ह्या सगळ्या इतिहासाच्या दाखल्यांविषयी चर्चा करायला लागतो किंवा त्याच्या संदर्भांविषयी बोलायला लागतो, जे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु तुम्ही सजेस्ट केलं होतं, सूचना केली होती, सल्ला दिला होता की कोल्हापूर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमात समाविष्ट करून घ्यावा. आणि ही वस्तुस्थिती आहे की शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन हे सगळ्याच भारतीयांनी शिकण्याची आवश्यकता आहे आणि ती गरज पण आहे आजच्या काळाच्या निमित्तानं. म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिम एक अव्वा राजकारणात वापरला जात असेल, पण प्रत्यक्षाच्या व्यवहारामध्ये आपण शिवाजी महाराज किती आत्मसात करून घेतले आपण चर्चेचा विषय आहे. मग जेव्हा अशा इतिहासाची तोडमोड केली जाते तेव्हा वारंवार प्रत्येक ठिकाणी महाराजांचे दाखले आपल्याला आठवतात, पण महाराज शिकवायचे कसे हे मात्र आपल्याला सुचत नाही. तर ह्याला कारण काय आपल्याला सांगता येतील? ऍक्च्युली सर, मागच्या वर्षापासून शिवाजी विद्यापीठानं प्रथम जगात छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हे अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठानं आणलं. आपण अनेक वेळा म्हणतो की परदेशात छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जाते, पण मला वाटत नाही की एवढा मोठा अभ्यासक्रम जगात कुठंच शिकवला जातो. मागच्या वर्षी शिवाजी विद्यापीठात MBAच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हे शिकायला मिळालं आणि या वर्षी पुणे विद्यापीठानेही एक डिप्लोमा कोर्स या अभ्यासक्रमाचा चालू केला. ही नक्कीच एक आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट होती सर, की आपण म्हणल्या पद्धतीनं आपण फक्त इयत्ता 4थी मध्येच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास शिकतो आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थकारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे आपण शिकत नाही. आपल्याला फक्त एवढंच लक्षात राहतं आपल्या मुलांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर प्रतापगडावर अफजल खानाला छत्रपती शिवाजी राजांनी मारलं आणि रायगडावर छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक आणि फार फार तर पुण्यात शाहिस्तेखानाची फजिती. आणि या इतिहासाच्या पुढे कधीतरी विचार करणार आहोत का नाही हेही आमच्या मुलांना कळलं पाहिजे किंवा आमच्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. तर मला या माध्यमातून सांगावं लागेल की UGCनं भविष्यात देखील की प्रत्येक विद्यापीठानं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट असेल हे प्रत्येकाच्या अभ्यासक्रमात येणं ही फार गरज आहे. हे जर शिकलं तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं कळून जाईल की आम्ही नक्की काय शिकावं. कारण आमची मुलं फक्त मग छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढ्या म्हणण्यापुरतच मर्यादित राहतात. त्याच्या पलीकडे देखील आम्हाला आमच्या मुलांना खऱ्या अर्थानं उभं करायचं असेल, सक्सेस यशस्वी करायचं असेल तर याच्या पुढेही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात मांडावे लागतील. मी खऱ्या अर्थानं शिवाजी विद्यापीठाचं आभार मानेन आणि कौतुक एवढ्यासाठी करेन की त्यांनी सर मागच्या वर्षी हे सिलेबस मध्ये अभ्यासक्रमामध्ये 50 मार्काचा हा अभ्यासक्रम सुरू केला, त्यानंतर पुणे विद्यापीठाने केला. तर प्रत्येकाने या पलीकडे जसं सर आपण म्हणला
की यातलं नक्की घ्यायचं काय. तर आम्हाला या पुढे जाऊन फक्त अफजल खानाला छत्रपती शिवाजीराजांनी मारलं, शाहिस्ते खानाची बोटे त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन, शिवाजी महाराजांचं इकॉनॉमिक्स, छत्रपती शिवाजीराजांचा नाही डॉक्टर गनिमी बाबर, कावा, हे बरोबर आम्हाला आहे की आमच्या महाराजांच्या मुलांच्या विषयीचे अभ्यासक्रमात अनेक दाखले, अनेक गोष्टी आपण सांगू शकतो आणि त्याच्यावरची चर्चाही करू शकतो. कदाचित याच्या पुढे टप्प्यामध्ये आपण पुढच्या ब्रेकनंतरच्या भागातही ती चर्चा करूया. पण जेव्हा मुघलांचा विषय येतो, मुघलांच्या इतिहासातल्या संदर्भाविषयी जेव्हा बोललं जातं, जसं आत्ता स्वानंद गांगल म्हणाले की एका शिक्षिकेने त्यावेळच्या HRD मिनिस्ट्री स्मृती इराणींना पत्र लिहिलं की वर्गामध्ये अफजल नावाचा मुलगा असेल तर अफजल खानाचा वध हा विषय त्याला शिकवायचा कसा. अशी वेगवेगळी उदाहरणं असतील, पण ती उदाहरणं म्हणजे शिक्षणातल्या अध्यापनातलं अडसर आहे असं मानण्याचं अजिबात कारण नाही. कारण वर्गात येणारा सर्वधर्म समभावातला विद्यार्थी असतो, वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्याला जात नसते, पंथ नसते, धर्म नसतो, तर तो एक विद्यार्थी म्हणून अध्ययन करण्यासाठी वर्गात येऊन बसलेला आहे. त्यामुळे शिक्षकांना हे प्रश्न पडता कामा नयेत. शिक्षकांनी इतिहास शिकवला पाहिजे आणि त्याचे दाखले हे सत्यतेने समोर मांडून समजवले पाहिजेत. जे आता UGCने जे केलं, मी येतो सांगून तुमच्याकडे, UGCने जे केलं, अभ्यासक्रमातले मुद्दे वगळले, मध्ये इग्नोनी जो ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम आणला त्याच्यावरूनही मोठे वाद झाले. पण याच्यात आपण समजायचं काय, आपण समजून घ्यायचं आहे काय नेमकं, आणि कशावरती आपण वाद घालतोय. जे मुद्दे आपल्याला समजत नाहीत त्याच्यावर वाद घालतोय की भविष्यात आपल्या कुठल्या पिढीला काय आपल्याला द्यायचं नाही त्याच्यावर आपल्याला वाद घालायचा आहे. तर बऱ्याच वेळा असं होतंय की इतिहासाचा आपण म्हणला तसा की प्रत्येक वेळी त्याची मोडतोड काही जण आपल्या सोयीने करण्याचा प्रयत्न करतात. तर ही आपल्या सोयीनं इतिहासाची मोडतोड नाही केली पाहिजे. जे आपण आता सांगितलं की सर्व धर्म समभाव, त्या पद्धतीने कुठल्या शिक्षकेला म्हणा किंवा कुठल्या विद्यार्थ्याला याचं दुःख वाटायचं काहीच विषय येणार नाही किंवा काही कारण असायचं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इतिहास निर्माण केला, जे स्वराज्य निर्माण केलं, ते आम्ही नाकारू शकणार नाही. त्यामुळे जे घडलंय हे आम्हाला मान्य करावं लागेल येणाऱ्या काळात. त्यामुळे असं नाहीये की छत्रपती शिवाजीराजे कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नव्हते. छत्रपती शिवाजीराजांच्याकडे देखील काही मुसलमान सरदार त्यांच्या पदरी होते, हेही आम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे हे स्वराज्यावर आलेलं संकट होतं. त्यामुळे अफजल खानाला छत्रपती शिवाजीराजांना मारावं लागलं, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळं कुणी शिक्षकानं म्हणा किंवा इतर विद्यार्थ्यांनी म्हणा, आपल्याला शिकवताना आपण आपला इतिहास टाळू शकतो यातली ही गोष्ट नाहीये सर. स्वानंद गांगल, काय ना, मगाचपासून आपण राजेंद्रजी तुम्ही पण तुमच्या तुम्ही ज्या मांडणी करताय त्याच्यात एक असा उल्लेख प्रामुख्याने होतो की इतिहासाची मोडतोड. तर मुळात मला हे की याच्यात इतिहासाची मोडतोड नेमकी काय केली, कारण की माझ्या माहितीत यांनी इतिहासाची कोणत्याच प्रकारची मोडतोड केली नाही. बरं, मुघलांचा इतिहास वगळला, माझ्या माहितीत तो वगळलेला नाहीये, त्यांचा उल्लेख हा आक्रमक म्हणून करण्यात आलाय. पण जरी आपण खरं मानलं की मुघलांचा इतिहास वगळला तरी त्यात आक्षेप वाटावा असं काय आहे. आपल्या भारतात पहिल्यापासून आजपर्यंत मौर्य झाले, गुप्त झाले, चालुक्य झाले, चोल झाले, मराठा झाले, अहोम झाले, चौहान झाले, राजपूत झाले, विजयनगरचं साम्राज्य झालं. एवढ्या आपल्याकडे भारतात जन्मलेल्या राजांच्या आणि त्यांच्या पूर्ण साम्राज्यांच्या शौर्याच्या कथा आहेत. आपल्याकडे आसाममध्ये लाचित बरफुकन सारखा एक योद्धा होतो ज्याला आजही त्याचं वर्णन आसामचा शिवाजी अशा प्रकारचं केलं जातं. बॅटल ऑफ सराई घाट ही भारतात लढली गेलेली एक खूप महत्वाची अशी लढाई मानली जाते. याविषयी आपण आपल्या मुलांना आजपर्यंत शिकवलं का हो? आपण शिकलो ना सगळे. नाही, सराईची लढाई आपण शिकलो. स्वानंद गांगल, सराईची लढाई आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण ही सगळी झालेली आक्रमणं आपण आपल्या, मला सांगा की शालेय अभ्यासक्रमात शिकत असताना हे धडे आपल्याला नव्हते का? राजेंद्रजी, हे धडे आपल्याला नव्हते का? मुघलांनी केलेलं आक्रमण, राजपुतांनी केलेला पराक्रम, महाराणा प्रतापांनी केलेला पराक्रम हा आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये मी स्वतः शिकलोय. म्हणून मला हे संदर्भ अजूनही माहिती आहे. सराईची लढाई ही अजूनही मला माहिती आहे. मग आता ते इतिहास कालांतराने आपण बदलले की नाही? तेच आहे, त्या प्रत्येक विषयाला दिलं जाणारं महत्व काय होतं. मुघलांचं महत्व जास्तच होतं. डॉक्टर बाबर, येतो तुमच्याकडे. ते आता कमी केलं, बाकी विषयांना दिलेलं महत्व वाढवलं. तर त्यात एवढं आपण त्याच्यावर आगपाखड करावी आणि चर्चा करावी असं काहीही घडलेलं नाहीये. डॉक्टर बाबर, सर मला म्हणायचं आहे की युजीसीनं सिलेबस बदलला ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. युजीसीला वेळ लागला सिलेबस बदलायला. सर आपण तसं बघितलं तर एक ठराविक
किती छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असेल, विजयदुर्गचं साम्राज्य असेल, हे सिलेबस मध्ये आणायला आपल्याला वेळ गेला. हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं काही गोष्टी. मी म्हणत नाहीये की आपण जो इतिहास आहे सर, काही गोष्टी अजून संशोधनाच्या आहेत की ज्या गोष्टी अजून खऱ्या अर्थानं पुढे यायला पाहिजेत, त्याच्यावर संशोधन होताना दिसत नाहीये. म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण आज पावनखिंडी सारख्या ठिकाणी जातो आणि मग प्रश्न उभा राहतो की पावनखिंडीची लढाई खरंच गोडखिंडीत घडली का? मग अनेक अभ्यासक म्हणतात की ती पुढं घडली असेल, कोण म्हणतं पांढरपाणीला घडली असेल. अशा वेगवेगळी मतं येतात. माझं मत आहे की काही वाद सोडले, काही त्यातले अभ्यास सोडला तर आज युजीसीला सर अभ्यासक्रम बदलायला फार वेळ लागला. आणि जरी युजीसीने अभ्यासक्रम बदलला असेल तर खाली विद्यापीठ, अनेक विद्यापीठ जे महाराष्ट्रातली देशातले आहेत त्यांनी ते अभ्यासक्रमात घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यांच्या अभ्यास मंडळांनी हा जो आत्ताचा बदललेला अभ्यासक्रम आहे तो त्यांच्या विद्यापीठात त्यांच्या मुलांसाठी आणणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत त्या ठिकाणचे विद्यापीठ, अभ्यास मंडळ हे ठरवत नाहीयेत की हा बदललेला सिलेबस आपण घ्यायचा का नाही, तोपर्यंत आमच्या मुलांना हा बदललेला सिलेबस मिळणार नाही. आणि एक ठराविक काळानंतर हा अभ्यास बदलाय पाहिजे. आमच्या मुलांना जे नवीन संशोधन होईल, नवीन अभ्यास होईल ते कळणं फार गरजेचं आहे सर. आणि आपण जर बघितलं, मी मागाशी म्हणलो की फक्त इयत्ता 4थीत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात, पण आमचं जन्माला आलेलं 1 वर्षाचा मुलगा देखील छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की त्याच्या तोंडून जय बाहेर येतं सर. म्हणजे आमच्या मातीत आणि आमच्या कणात छत्रपती शिवाजीराजे एवढे भिनलेले आहेत. त्यामुळं म्हणजे युजीसी पेक्षा आमच्या प्राथमिक शाळेपासून आम्हाला छत्रपती शिवाजीराजे असतील किंवा इतर इतिहास असेल या देशातला घडलेला, हा आमच्या मुलांना सांगितणं फार गरजेचं आहे सर. ठीक आहे. डॉक्टर वाघमारे आत्ता आपल्यासोबत जॉईन झालेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, UGCने जे अभ्यासक्रमातले, इतिहासातल्या अभ्यासक्रमातून मुघलांचा विषय वगळला, याच्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे. आपली प्रतिक्रिया? कसं आहे की हुकुमशाह ज्यावेळी राज्यावर किंवा देशावर राज्य करतो आणि हुकुमशाही ज्यावेळी लादली जाते तर ही सुडो हुकुमशाही आहे. म्हणजे हुकुमशाहीचं सुप्त रूप आहे. ते भाजपच्या रूपाने केंद्रामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे हिटलरनी ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला, पूर्वीचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला, आपल्याला जे पाहिजे तेच दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने मोदी चाललेले आहेत. माझं स्पष्ट मत आहे की 300 वर्षापूर्वीचा मुघलांचा इतिहास जो आहे, या इतिहासाचा परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीच्या कलेवर, भारतीय संस्कृतीच्या आर्किटेक्चरवर, भारतीय संस्कृतीच्या वास्तुशास्त्रावर, भारतीय संस्कृतीच्या भाषेवर, आपल्या चालीरीतीवर, आपल्या खाण्याच्या सवयींवर, या सगळ्यांवर त्या गोष्टीचा परिणाम हा झालेला आहे. तो संस्कृतीमधून तुम्ही पुसून टाकू शकत नाही. त्याच्यामुळे इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्या मनगटात ती ताकद असावी लागते इतिहास घडवण्याची. पण इतिहास पुसण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे ते इतिहास घडवू शकत नाहीत. कारण मुघलांचा इतिहास जर असेल, पण आता इतिहास कुठला घडवणार? झालेला इतिहास फक्त अभ्यासाला द्यावा लागेल. आता घडवायचा कुठला इतिहास? नाही, घडवायचा इतिहास म्हणजे काय चाललंय की जसं त्यांनी इतिहासामधून मुघल काढले त्याच पद्धतीने आता बाकीच्या काही शहरांची नावं बदलतायत. आपण आता रेल्वे स्टेशनचं नाव पंडित दीनदयाल उपाध्याय नाव करतोय. आता पंडित दीनदयाल उपाध्याय काय स्वातंत्र्य सैनिक नव्हते किंवा ते कोण स्वातंत्र्याचे हिरो नव्हते, ते RSS चे हिरो आहेत. पण त्यांचं नाव वाराणसीच्या तिकडच्या स्टेशनला मुघल सराईला द्यायचं, त्याच्यानंतर प्रयागराज नाव ठेवायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी पोरखळेपणाच्या करून आपण काय दाखवू इच्छितोय? मुघलांबद्दलचा असलेला द्वेष आणि मुघल बाहेरून आलेले आहेत हे आपण सांगण्याचा जो प्रयत्न भाजपवाले करतायत, त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की त्यावेळच्या सगळ्या लढायांमध्ये, त्यावेळचे राजे रजवाड्यांच्या सगळ्या लढायांमध्ये, इवन शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुघल सरदार होते. कारण त्यावेळी हिंदू मुस्लिम हा द्वेष हा कुठेच नव्हता. जमिनीच्या राज्याच्या गोष्टीवरून युद्ध होत होती आणि त्याच्यामुळे मुघलांच्या सैन्यामध्ये पण हिंदू सरदार होते आणि हिंदूंच्या सरदारांमध्ये पण मुघल सरदार होते. मग त्यावेळी जो वाद नव्हता तो आता आपण करून दाखवण्याचा प्रयत्न भाजप सरकार का करतंय?
आणि याच्याने काय साध्य होणार आहे? मुघलांचा इतिहास जर तुम्ही काढला तर मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या विरोधात लढले, कसे लढले, का लढले, त्यांना का लढावं लागलं, ह्या इतिहासाला तुम्ही काय सांगणार? मग तिकडे तुम्ही मुघलांच्या जागी, अफजल खानाच्या जागी दुसऱ्या कोणाचं तरी नाव उभं करणार आहात का? त्याच्यामुळे इतिहास पुसण्याचा, पोरखेळपणा करण्याचं काम जे बीजेपीने चालू केलेलं आहे ते त्यांना कुठेतरी बंद करायला पाहिजे, कारण हा पोरखेळ आहे. या गोष्टींनी तुम्ही आता ताजमहाल ज्यावेळी बांधण्यात आला, तुम्ही ताजमहाल पाडणार आहात का? म्हणजे आपण काय करतोय, आपण कुठच्या दिशेने चाललोय याचं भान ज्यावेळी राहत नाही, आणि उजव्या विचारसरणीचे बीजेपी सारखे जे लोक आहेत त्यांना याचं भान राहणं हे आता म्हणजे त्यांचं भान सुटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कशा याच्यावर पद्धतीने वागतोय याच्यावर याचा विचारच नाही आहे त्यांच्याकडे. याच्यावर स्वानंद गंगाल यांची प्रतिक्रिया मी घेणार. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटू. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आपण UGCने केलेल्या अभ्यासक्रमातल्या बदलाविषयी चर्चा करतोय. स्वानंद गंगाल, मगाशी डॉक्टर राजू वाघमारे जे म्हणाले की भारतातले राजे रजवाडे हे नेमके कुणाच्या विरोधात लढले हे पुढच्या पिढीला कसं समजावून सांगायचं. जर मुघलांना आपण वगळून टाकलं तर ही लढाई झाली कुणाकुणामध्ये. आपसात आपले आपले राजे काही संस्थांसाठी, संस्थानिकांसाठी, तिथल्या छोट्या छोट्या राज्यांसाठी म्हणून लढले असतील, हे संदर्भ देशांतर्गत आहेत. पण जे मुघल परकीय आक्रमण करून आपल्यावरती आले, ज्याचा उल्लेख आक्रमक म्हणून केला गेलेला आहे, जसं तुम्ही सांगताय की UGCच्या अभ्यासक्रमामध्ये तो केला गेला आहे, पण हे आक्रमक मुघल आले कुठून, आपले राजे लढले कुणाशी, हा प्रश्न पुढच्या पिढीला पडणं स्वाभाविक आहे. तो शिकवायचा कसा, हा प्रश्न राजू वाघमारेंनी उपस्थित केला. राजू वाघमारेंच्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न जो मला पडलेला आहे, माझ्या वाचनात याबद्दलचे काही संदर्भ आले नाहीत म्हणून राजूजींना विचारतोय. त्यांनी जो उल्लेख केला की दीनदयाळजींच्या नावाने रेल्वे स्टेशन वगैरे, तर मला त्यांना विचारायचं आहे की इंदिराजींनी कोणत्या ऑलिम्पिकच्या खेळात मेडल मिळवलं होतं, किंवा राजीव गांधीजींनी कोणत्या खेळामध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता की त्यांच्या नावे स्टेडियम आणि खेळातले पुरस्कार वगैरे दिले जातात. हा एक छोटी मला शंका आहे, तर याचं उत्तर राजूजींनी द्यावं. मी त्यांना सांगतो की मुघल आपण अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर येऊया. अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर आता बोलू, आणि जेव्हा स्पोर्ट्सची चर्चा ऑलिम्पिक जवळ आले त्यावेळेस आपण ती चर्चा करूची. ऑलिम्पिक जवळ आले त्याच्यावर आपण चर्चा करूची. त्यांनी शंका उपस्थित केली की दीनदयाळ उपाध्यायजींचं काय होतं किंवा कसं काय ते, तर त्याच्याबद्दल मी छोटीशी एक काउंटर शंका उपस्थित केली, बाकी काही नाही. तर अभ्यासक्रमाचा जो विषय तुम्ही म्हणालात ना राजेंद्रजी, तर मुळात मी म्हणालो तसं की आक्रमक असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा इतिहास कुठेही तिथे काढलेला नाहीये किंवा त्याच्या वरून त्यांना काही कुठेही पूर्णपणे डावललं गेलं नाही अशातला भाग नाहीये. पण आपले जर का आधीची पुस्तकं बघितली तर त्यात मुघलांच्या शौर्याच्या विजयगाथा आपल्याकडे गायल्या जायच्या पुस्तकांमधनं. तर ते खरं कशा प्रकारे की भारतीय जे आपले प्रशासक होते, शासक होते, राजे होते, त्यांनी काय पराक्रम गाजवलंय मुळात हे अधोरेखित करण्याचा, हे दाखवण्याचा यातनं प्रयत्न केलाय असं मला वाटतं. कारण हे असं वाटतं अशासाठी म्हणतो कारण की मला माहित नाही तुमच्यापैकी कोणी ती पुस्तकं बघितली आहेत का, पण मी तरी त्यातलं कुठलंही पुस्तक अजून हातात घेऊन बघितलं नाही. नक्कीच मला ते वाचायला आवडेल. पण आतापर्यंत जे काही आपली चर्चा झाली आहे ती माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्यात त्याच्यावरून सुरू आहे. कुठलंही त्या प्रकारचं पुस्तक आपण कोणी बघितलं असेल तर, माझ्या तरी बघण्यात नाही आलं, आपण बघितलं असेल तर मला माहिती. त्या व्यतिरिक्त जाऊन बोलायचं झालं तर मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आता आपण ज्या इतिहासाचा विचार करतो किंवा ज्यावर चर्चा करतोय ना, ते आपण फक्त मुघल 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 एवढंच हे करायचंय करतोय. काय भारताचा इतिहास तेवढाच मर्यादित आहे का हो? त्याच्या आधी भारतात काहीच नव्हतं. म्हणजे मुघल आक्रमण करायच्या आधी भारतात काहीच झालं नाही. म्हणजे आपल्याकडे एवढी विश्वविद्यापीठं होती, त्याच्या आधी चाणक्यांसारखे अतिशय विद्वान असे लोक राजनीतिककार आपल्याकडे होऊन गेले. त्याच्या आधीही बघायचं झालं किंवा त्याच्यासोबत बघायचं झालं तर इतर तो इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट आहेच ना. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याही गोष्टी तो इतिहास, मौर्य गुप्तांचा इतिहास, चाणक्यांचा इतिहास, बिहारमधल्या विश्वविद्यापीठाचा इतिहास हा समाविष्ट आहेच ना. तो आपण अभ्यासलाय सगळ्यांनी. मुद्दा इतकाच आहे की जेव्हा इतिहासातल्या लढाया चालतात त्या लढायांबद्दल बोलत असताना कोण कोणाशी लढलं ह्याचे संदर्भ आपण कसे देणार, इतकाच मुद्दा आहे. राजेंद्रजी त्याच्यात थोडंसं मला कंटिन्यू करू दे. त्यात अजून म्हणजे मगाशी आपल्याकडे जे इतिहास अभ्यासक जे आलेले आहेत
त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे अनेक असे विषय आहेत ज्याच्यावर संशोधन होणं अजून अपेक्षित आहे, बरोबर आहे. त्याकडे संशोधकांनी वळणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी काही गोष्टी अभ्यासक्रमात इन्क्लूड केल्या असतील. म्हणजे माझ्या वाचनात जे आलं ते मी सांगतो. माझ्या वाचनात असं आलं की सरस्वती सिव्हिलायझेशन जे होतं किंवा त्या अनुषंगाने काही गोष्टी या अभ्यासक्रमात इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे की सरस्वती नदी हा खूप देशातला मोठा संशोधनाचा विषय. जर त्यातून आपल्याला कोणी चांगले इतिहास संशोधक मिळणार असतील जे अशा विषयांवर चांगलं काहीतरी संशोधन करून आपल्या देशाच्या जनतेसमोर ठेवणार असतील तर आपल्याला ऑब्जेक्शन का आहे? म्हणजे युजीसीने अभ्यासक्रम बदलला, मुघलांना वगैरे बाकी काय त्यांनी बदल केली आहेत यावर थोडंसं आपण चर्चा करणार आहोत का, किंवा त्याच्यावर आपण लोकांना सांगण्याचा किंवा लोकांच्या दृष्टिक्षेपात ते आणण्याचा प्रयत्न करणार आहोत का? मुघलांना वगैरे हे आपण आता ओरड करतोय, पण मुळात मी म्हणत असं की आपल्यापैकी कोणी ते पुस्तक बघितलंय का मला माहिती नाही. त्यामुळे मुघलांना वगैरे नसून त्यांना इतिहासात आक्रमक या अर्थाने पोर्ट्रे केल्या गेल्या जे की खऱ्या अर्थाने तसंच होतं. ठीक. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला काय म्हणायचं होतं? डॉक्टर वाघमारे, तुमचा म्यूट काढा बटन. आणि इतिहास ही अशी गोष्ट आहे राजेंद्रजी, हा प्रत्येक देशामध्ये इतिहास जसा आहे तसाच ठेवला जातो. कारण इतिहासामधून तुम्हाला भविष्य काळातल्या आणि वर्तमान काळातल्या गोष्टी शिकता येतात आणि त्याच्यातून कळतं आपल्याला की पाठीमागे काय झालं, त्याच्यातून कसे मार्ग काढले आणि पुढे कसे काढता येतील. याचा परिणाम इतिहासाचा तुमच्या वर्तमान काळात आणि भविष्य काळात होतो. आमचं एवढंच म्हणणं आहे, इतिहास बदलण्याच्या ऐवजी तुम्ही इतिहासामध्ये अजून काही तुम्हाला अभ्यासक्रम टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. पण इतिहासामध्ये अजून संशोधनाची गरज आहे ते करू शकता. पण ते सगळं करत असताना वास्तविकतेचा जो इतिहास आहे त्याच्या फंडामेंटल्सला धक्का लावता कामा नये. कारण त्याचा परिणाम आपल्या संस्कृतीवर 300 वर्ष काही कमी वर्ष नाही, तुमच्या शिल्पकलेपासून चित्रकलेपासून सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम झालाय त्या कल्चरचा. आणि जरी आपण परकीय म्हणायचं झालं तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण ज्यावेळी हिंदुस्थान म्हणतो त्यावेळी हिंदुस्थानचा नकाशा भाजपवाले किंवा RSS वाले कुठचा मोठा काढतात आणि त्या प्रदेशामध्ये कोणत्या समाजाचे लोक राहत होते. मग तो जो नकाशा येतो त्याच्यामध्ये मुघल आले ना हो, मग ते कसे काय चालतील? म्हणजे नकाशा चालतो पण तिकडे राहणारे त्यावेळेचे लोक चालणार नाहीत असं होतं का? तर असं होत नाही. आणि आता राहिला प्रश्न की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने उद्या काहीतरी एखादं स्टेडियम झालं तर त्याला आमचा आक्षेप येता कामा नये. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. तर गांगल साहेबांना आणि भाजपला मला एवढं सांगायचंय की जरा चांगले प्रवक्ते पाठवा की ज्यांना कळलं नाही. स्वानंद गांगल चांगलेच आहेत प्रवक्ते. राजू वाघमारे त्यांचं ते चांगलेच आहेत. ऐका ना, आपण जसं आम्ही तुमचं कौतुक करतो तसं त्यांचंही तुम्ही कौतुक करा ना. हे चांगलेच आहेत, नव्या दमाचे आहेत. थोडस त्यांना जरा संधी द्या बोलायची. जरा ऐकून तर घ्या राजेंद्रजी, त्यांची बाजू घ्या तुम्ही, पण आमचं ऐकून घ्या असं आमचं मत आहे राजेंद्रजी. नाही, बाजू दोघांची घ्यायची, मला एकाची नाही. नाही माझी घेतली नाही तरी चालेल. नाही दोघांची घ्यायची आहे. डॉक्टर तुम्ही दोघेही मित्र आहात. काय ऐकून घ्या. प्रश्न असा आहे की देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी राहिलेल्या आहेत, देशासाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे. राजीव गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत, त्यांचं बलिदान झालेलं आहे. आता त्यांच्यासाठी ज्यावेळी गांगल सारखी व्यक्ती नव्या दमाची की ज्याला इतिहास आणि भारतच कळलेला नाही, ते ज्यावेळी ते ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल वगैरे अशी भाषा करतात तेव्हा यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. उद्या मोदींच्या नावाने काय झालं तर आम्ही कधीच बोलणार नाही. कारण नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. तर पंतप्रधानांच्या नावाने जर काय झालं, कारण पंतप्रधान हा देशाचं कार्य करत असतो, देशाचा सर्वोच्च नेता असतो. ठीक आहे, आता ते पुढच्या इतिहासातल्या पुढच्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतात. गांगल साहेबांना आलेलं बरं म्हणून मला ते त्यांना सांगावंसं वाटलं की त्यांनी ज्या पद्धतीने ऑलिम्पिक आणि गोल्ड मेडलची तुलना करतायत त्या पद्धतीने तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न दीनदयाल उपाध्यायांचा, तर ना कुठच्या स्वातंत्र्य लढ्यात ते आले, ना त्यांनी देशासाठी कार्य केलं, ना देशासाठी पोस्ट वापरली,
त्यांनी RSSचं काम केलं आणि RSS डॉक्टर वाघमारे, माझा वेळ संपला शेवटी. डॉक्टर बाबर, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उपयोग डॉक्टर बाबर शेवटी साहेबांनी 1 मिनिट अभ्यास आपल्याकडे करावा आहे. हो. आणि मग पत्रकार किंवा तुम्ही असं प्रवक्ता म्हणून बाहेर यावं, पण ठीक, थोडा अभ्यास ठीक. तर करा. ठीक. राजू वाघमारे, जे काही आहे ना, जे डॉक्टर काही बाबर, आहे डॉक्टर ना, बाबर शेवटी राजू अगदी थोडक्यात वाघमारे, 40 सेकंड हा, आहेत. सर. स्वानंद, वेळ संपला माझा. डॉक्टर बाबर, हा सर. काय केलं पाहिजे आता पुढे? इतिहासात आता एवढे सगळे बदल तर पुढच्या actually- भविष्य काळात येतीलच, पण आत्ताच्या वर्तमानातल्या इतिहासामध्ये काय शिकायला मिळायला पाहिजे? अगदी 40 सेकंद. आमचा इतिहास आज कुणीही बदलू शकत नाही, हे सत्य आहे त्रिकालबाधित. इतिहास बदलता येणार नाही कुणालाच. जो इतिहास आहे तो शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आला पाहिजे. आणि माझ्या माहितीनुसार युजीसीनं जरी आज अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला असेल तरी अजून तो पाठ्यक्रमात आलेला नाहीये. त्या ठिकाणचे विद्यापीठाचे जे अभ्यास मंडळ आहेत त्या ठिकाणचा अभ्यासक्रम शिकवला जातील, पण खऱ्या अर्थानं आम्ही अभ्यासक्रम काही वर्षांनी चेंजेस केले पाहिजेत, बदल केले पाहिजेत, कारण त्या दृष्टीने ते संशोधक होत राहतात. बरोबर. तर एका ठराविक गोष्टीवर आपण जास्त भर देण्यापेक्षा आपण पहिल्याच ओळीत पहिल्यांदा म्हटला होता की आम्हाला महाराणा प्रतापांचा इतिहास कळला पाहिजे, विजयदुर्गचं साम्राज्य कळलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कळलं पाहिजे. आणि आता वाघमारे सरांनी जसं सांगितलं की आम्ही अफजल खान बदलू शकत नाही, हा इतिहास कोणच बदलणार नाही. की बिलकुल, छत्रपती अगदी शिवाजी खरं आहे की हा महाराजांनी इतिहास अफजल खानाला इतिहास जो आपल्या समोर आहे तो कोणी बदलू शकणार नाही, आणि जो आहे त्याच्यात नवं संशोधन करून, जसं डॉक्टर वाघमारे म्हणाले, हा, नवं ज्या संशोधन इतिहासाची तसं add गरज केलं पाहिजे. स्वानंदनी सांगितलं की काही नव्या संशोधनातून नव्या गोष्टी करायला पाहिजेत, याचा अंतर्भाव करून नव्या विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीला आपलं नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न सगळेजण मिळून करूया. बदल काय झाले काही दिवसात कळतील, आणि स्वीकारले कुठल्या विद्यापीठांनी काय डॉक्टर बाबर म्हणले त्याप्रमाणे तेही आपल्याला कळेल. धन्यवाद स्वानंद गांगल, विनोद बाबर आणि डॉक्टर वाघमारे चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. आपण चर्चा करत होतो की UGCच्या बदललेल्या काही अभ्यासक्रमातल्या गोष्टींविषयी, बदल कसे झाले आणि काय झाले हे येणाऱ्या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून कळतील, तेव्हा नेमकी काय गोष्ट घडली याचा अंदाज येईल. इथेच थांबू. नमस्कार.